अधोगती. तुम्ही जर देहाचं जर घेऊन बसले आणखी देहाचीच मोठी दवंडी पिटून सांगतात आहे की मी अमुक आहे, अमुक कुळ्यातला आहे, आणखी मी अमुक आहे असं दाखवून तुम्ही आपली मी मिरवत आहे, तर हे तुम्हाला भूषण नाही आहे. हे देह ऐसे मी भाविता अधोगती, म्हणजे देहाचं असं जर तुम्ही दवंडी पिटून जर तुम्हाला लोकांना सांगायला लागले तर ही तुम्हाला अधोगतीकडे नेणार आहे. तर त्यासाठी परमेश्वराचं ऐश्वर पहा तुम्ही. परमेश्वराचं ऐश्वर तुमच्या हृदयामध्ये दडलं आहे, तुमच्या देहामध्ये दडलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे साधूचं वचन किंवा हे सद्वचन सद्गुरूचं वचन तुमच्या लक्षात येईल की तू ब्रह्मस्वरूप आहे, तेव्हा तुम्हाला जे प्रचिती येईल. आणि ते साधूचं वचन ते इथे परत सांगतात समर्थ शिष्याला सांगतात की तू साधूचं वचन हे चिरकाळ लक्षात ठेव. कुठलं साधूचं वचन आहे? मी वचन वाचतो, चरण वाचतो, त्यांचा ओवी वाचतो. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाणं, हेची साधूचे वचन दृढ करावे. म्हणजे सोहम आत्मा स्वानंद घन, हा जो आत्मा तुझ्या शरीरामध्ये आहे, हा जे परब्रह्माचा अंश जो तुझ्या देहामध्ये आहे, तो आत्माच आहे, तो परब्रह्मच आहे. ते स्वानंद घन असा आत्मा आहे. तो परमपदाला पोहोचलेला आहे. परमानंद देणारा आत्माचं रूप आहे ते, निरुपाधिक रूप आहे, निर्गुण निराकाराचं रूप आहे ते. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाणं. आणि तो अजन्मा असून तो तूच आहे. अजन्मा तो तूची जाणं म्हणजे इथे एक जे महावाक्य जे आहे वेदामध्ये सांगितलेलं, तत्वमसी, तो तू आहेस. किंवा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आपण स्वतः म्हणताना मी ब्रह्म आहे असं जे म्हणतो, किंवा तो तू आहे, किंवा तत्वमसी आहे. अजन्मा तो तूची जाणं, हेची साधूचे वचन दृढ करावे. म्हणजे हे साधूचं वचन किंवा सद्गुरूंचं वचन जे आहे, की उपनिषदामध्ये सुद्धा तत्वमसी हा एक वेदवाक्यामध्ये, उपनिषदामध्ये तत्वमसी हे एक महावाक्य सांगितलं आहे, जे शंकराचार्यांनी सुद्धा जे 4 वेदवाक्य निवडले त्यातलं हे एक मुख्य वेदवाक्य आहे. तत्वमसीचा बोध तुम्हाला व्हायलाच पाहिजे. तो तू आहे हे तुम्ही जाणून घ्यायलाच पाहिजे. पण तेच आपण विसरलो आहे. पण हे जर तू साधूचं वचन जर लक्षात ठेवलं तर तुला चिरंतर या वचनाच्या आधारेच तू हा भवसागर पार करशील. हा त्यांचा एक दुसरा खुलासा केला आहे त्यांनी इथे, की परमात्मा स्वरूप किंवा आत्मप्रचिती कशी बघायची आहे, आत्मदर्शन कसं करायचं, कसं घडेल तुला. तर ते शिष्याला सांगतात आहे की तू ब्रह्मस्वरूप आहे, जाण तू. देह बाजूला ठेव, देह बाजूला टाक. देहाची आसक्ती बाळगू नको तू. आणखी स्वतः ब्रह्मस्वरूप असल्याचं तू लक्षात घे. आणखी तो तू आहेस हे जर तू साधू वचन, सोहम आत्मा स्वानंद, तो आत्मा मी आहे, असं जर तू लक्षात ठेवून जर प्रार्थना केली, किंवा असं जर मनात आणून जर विचार करून जर तू वागला, देहबुद्धीच्या ऐवजी आत्मबुद्धी जागृत करून, आत्मज्ञान प्राप्त करून जर तू वागला, आचरण केलं, तर तुला तो स्वानंद घन आत्मा जो तुझ्या हृदयात आहे, तुझ्या देहामध्ये आहे, त्याचं तुला दर्शन घडेल. तुला ते आत्मदर्शन घडेल. अजन्मा तोची जाणे साधूचे दृढ करावे. महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर, ऐसी वचनाचा विसर पडू नको, पडूची नाही. या वचनाचा विसर तू कधीही पडू देऊ नको. म्हणजे सदाच सर्व काळ सर्वात्म भावनेने तू राहा. सर्वात्म भाव जो हा शंकराचार्य सुद्धा सांगितला आहे की सर्वात्म भाव कुठला आहे, की सर्वात्म भाव आहे की मी ब्रह्म आहे, मी जीव नाही आहे, मी देह नाही आहे, मी ब्रह्म आहे. हा जो सर्वात्म भाव आहे, अशा सर्वात्म भावाने जर तू दृश्य बघितलं किंवा विश्वात वावरला, तर या वचनाचा विसर जर तू या वचनाला जर धरून जगला, तू आचरण जर केलं, तर तुला निश्चितपणे ब्रह्माची अनुभूती निश्चितपणे येईल. असं ते तुम्हाला आत्मदर्शन समर्थ याच्यात करत आहे. माया असोनीच नाही, देह असताची विधेय, असे समाधान काही ओळखावे. माया असोनीच नाही, माया नाहीच आहे ऍक्च्युली. देह असताची विधेय म्हणजे तुला हा जो भ्रम पडलेला आहे, विश्वाचा भ्रम पडला आहे, दृश्याचा भ्रम पडला आहे, हा भ्रम तू बाजूला ठेव. देह असताच विधेही, म्हणजे देह असताना सुद्धा तू ती कल्पना मनाला शिवू देऊ नको, की मी देह असल्याची कल्पना किंवा द्वैत भावना तू मनाला शिवू देऊ नको. तर देह असतानाच तू हे विधेयीपण किंवा ही मुक्ती, सायुज्य मुक्ती तू प्राप्त कर. आत्मदर्शन करून घे, स्वस्वरूपाला जाण. तू देह असतानाच तू विधेयी हो.
ऐसे समाधान काही ओळखावे. म्हणजे देहात असताना जर तू मुक्ती प्राप्त केली, परब्रह्म स्वरूपाची स्वस्वरूपाची जर प्राप्ती करून घेतली, तर तुला देहात असताना या जन्मीच तुला मुक्ती साध्य आहे आणि ती तुला मिळेल. तुला आत्मदर्शन या देवाचं घडेल आणि त्याचा एकदा जर तुला स्वस्वरूपाचं दर्शन झालं तर मग तुला देहाचा विसर पडेल आणि तुझं समाधान जे आहे ते समाधान एक चिरकाळ टिकेल तुला. नाही तर काय होतं, नॉर्मली आपल्याला थोड्या वेळापूर्वी आपण भक्ती केली, ध्यान लावलं म्हणा, तर मग परत जेव्हा तुम्ही उत्थान होऊन जेव्हा विश्वामध्ये वापरता, जेव्हा समाजामध्ये घरामध्ये वापरता, तुम्हाला परत द्वैत भावना जागृत करतात. समोर गुण दिसतो, विविध प्रकारचे गुणांनी नटलेली सृष्टी दिसते. त्यानंतर त्रिगुणांनी आपल्याला त्रिगुणांची खेच फार जोरात, म्हणजे आकर्षक खेच आहे त्रिगुणांची. या त्रिगुणांच्या खेचेमुळेच, आकर्षणामुळेच आपण त्या दृश्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं समाधान हे ढळतं. तर हे असं तुझं समाधान ढळू देऊ नको. तू ब्रह्म हे ही जाणीव सतत आणि निरंतर तू तुझ्या मनाशी जागृत ठेव. म्हणजे तुला त्रिगुण चालवणार नाहीत. विषय तुझ्या समोर जरी उभे असले तरी विषयांची सुद्धा तुला विषयांचा प्रभावाखाली तू त्यांच्याकडे ओढला जाणार नाही. विषयापासून तू दूर राहशील. विषयांचा तुला तिटकारा वाटेल तुला, आणि तुला स्वस्वरूप जाणलेलं आहे. तू स्वस्वरूप जाणलं आहे की आणि स्वस्वरूपाची तुला अनुभूती मिळाली आहे. त्यामुळे तुला हे दृश्य विश्व आणखी विषय हे तुला नकोशे होतील. तुला प्राप्त झाली या आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही. म्हणजे असे जर विषय जर तुझ्या समोर आले, अशी जर मायांचे गुण, त्रिगुणात्मक मायाचे गुण जरी तुझ्या समोर आले, असं आकर्षक दृष्ट्याचे जर तुझ्या समोर आले, विषय समोर आले, स्त्री समोर आली, तर तुला त्याचं असं आकर्षण वाटणार नाही. तुला कुठल्या गोष्टीचं दृष्टी पडता समाधान जाणार नाही. अशी दृष्टी जरी, म्हणजे विषयामध्ये जरी तू, म्हणजे मायेच्या नदीमध्ये जरी तू उभा आहे, तर या मायेच्या नदीमध्ये तुला पाय खंबीर ठेवून तुला उभं राहायला पाहिजे, जेणेकरून त्या मायेच्या नदीत तू वाहून जाणार नाही. इतका तुझा दृढ संकल्प पाहिजे की मीच ब्रह्म आहे, आणखी मीच चैतन्यशील आहे, आणि तो परब्रह्म परमात्मा मीच आहे. अशा दृढ भावनेने ठेवून तू या माया नदीत उभा राहा. पाय रोवून उभा राहा, म्हणजे जेणेकरून तू त्या माया नदीच्या प्रवाहात वाहून जाणार नाही. म्हणजे तुझं समाधान नष्ट होणार नाही आणि तुला शांती चिरकाळ टिकेल. आणि यासाठी ते पुढे आणखी सांगतात आहे, चौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत अंतपर्यंताशी अलिप्त तू आत्मा. आता बरेचदा लोक सांगतात की मृत्यू समय किंवा जेव्हा आपल्या शेवटची वेळ येते, अंतवेळी तुम्ही देवाचं स्मरण करा, किंवा जे तुमचे त्यावेळेस विचार प्रभावी राहतील मृत्यूच्या वेळेस, तशीच तुम्हाला गती मिळतात असे लोक सांगतात. त्यामुळे मृत्यूसमयी देवाचं स्मरण करा हे सांगितलं जातं तुम्हाला. सर्वसाधारण लोक म्हणतात की तुम्ही चिरकाल देवाचं स्मरण करा. पण बरेचदा काय होतं की आपण इतकं काही संसारात आसक्त झालो असतो की आपल्याला देवाचा विसर पडून मृत्यूसमयीसुद्धा आपल्याला माझ्याकडे पैसा नाही, माझा मुलगा माझ्याजवळ नाही, माझे आप्तेष्टजन माझ्याजवळ नाही, मी एकटाच आहे, अशा पद्धतीच्या करुणा ममतेने तुम्ही आसक्त झाले असतात की मला आज कोणीच नाही बा, मी एकटाच पडलो आहे. अशा पद्धतीच्या करुणा ममतेने तुम्ही व्याकुळ होता. आणखी ते व्याकुळ झाल्यामुळे तुमचा देहभाव तिथे पण जागृत असतो मृत्यूसमयी. तो देहभाव नको, तिथे आत्मभाव असायला पाहिजे, सर्वात्म भाव असायला पाहिजे, परमात्म्याचा भाव तुमच्या हृदय जागे असायला पाहिजे. तरच तुम्हाला ती अंतमती जी म्हटली आहे, अंतमतीच्या वेळेस तुम्हाला अंतमती ही देवाचं स्मरण ठेवणारी असायला पाहिजे, तरच तुम्हाला ते मोक्ष प्राप्त होईल. चौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत. चौदेहाचा अंत म्हणजे काय, आपण देहाच्या 4 अवस्था बघितल्या आहे, 4 स्थिती किंवा 4 देह म्हटल्या, पण ते 4 देह नाही ॲक्च्युली. म्हणजे 4 देहामध्ये आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणखी तुरिया हे 4 अवस्था घेतल्या आपण देहाच्या. ते या चौदेहाच्या अंतामध्ये एका शरीराच्या, एका देहाच्या अवस्था येत्या, पण त्या अवस्थेचा तू ओलांडून पुढे जा. त्यातला जो अभिमान आहे तो अभिमान टाकून दे. चौदेहाचा अंत कर या तू, म्हणजे चौदेहाचं निरसन कर. आणखी अंतपर्यंत अशी अलिप्त तू आत्मा. म्हणजे अंतवेळी सुद्धा तुला देहाचं भान राहायला नको. भान जे असायला पाहिजे किंवा जे स्मरण जे असायला पाहिजे ते तुला आत्मचिंतनाचं स्मरण असायला पाहिजे, देवाचं स्मरण असायला पाहिजे, तुला रामाचं स्मरण असायला पाहिजे. ज्या गुण उपासना तुम्ही करत असाल रामाचं स्मरण ठेवा, श्रीकृष्णाचं स्मरण ठेवा. आणि असं देवाचं, परमेश्वराचं स्मरण जर करता जर तुम्ही देह ठेवला तर तुम्हाला मुक्ती निश्चितपणे मिळेल. मती कुंडली वेदांची तेथे गती कशी आणि अवगती कशी, आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यता आली. इथे 3 प्रकारच्या प्रचिती समर्थ सांगतात आहे, आत्मप्रचिती, शास्त्रपतीची आणि गुरुप्रचिती.
ह्या तीन प्रचिती तुम्हाला जेव्हा तुम्ही आत्मज्ञान वाचता किंवा अध्यात्मशास्त्र वाचता तेव्हा हे सद्गुरू तुम्हाला आपले सांगतात की नाही, आत्मा असा निर्गुण परमात्मा आहे, निर्गुण निराकाराचा आहे. गुरुसुद्धा म्हणजे गुरु तुम्हाला हे सांगतात की आत्म्याचं स्वरूप हे निर्गुण निराकाराचं आहे. शास्त्रामध्ये सुद्धा ते स्वरूप लिहिलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वस्वरूपाची प्रचिती घेता तर स्वस्वरूप सुद्धा तुम्हाला तसंच आढळतं. ते स्वरूप हे निर्गुण निराकाराचं स्वरूपाची तुम्हाला प्रचिती आहे. म्हणजे या तीन प्रचिती जी ऐक्यता जी आहे ती ऐक्यता म्हणजे निर्गुण परमात्म्याची प्रचिती आहे, ती अनुभूती आहे. म्हणजे या तिन्ही प्रचिती जिथे एकवटतात म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा एक दृढता आली तुमच्या भक्तीला, तुमच्या साधनेला, की सद्गुरूंनी मला सांगितलं होतं की आत्मा निरुपाधिक आहे. हो, मला कळलं आत्मा निरुपाधिक आहे. शास्त्रामध्ये सुद्धा असं लिहिलं आहे, वेदोपनिषदामध्ये लिहिलं आहे की निरुपाधिक जे निर्गुण निराकारचं रूप आहे ते परमेश्वराचं आहे. आणि आज मी स्वतः ते अनुभवत आहे. या जी उपासना इथे सांगतात आहे, जी साधनं जी समर्थ सांगतात आहे, या साधनेच्या अंती तुम्हाला हे कळून चुकलं आहे की आपला आत्मा हा निर्गुण निराकाराचा आत्मा आहे, त्याला कुठली उपाधी जडली नाही. म्हणून या तीन प्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती जेव्हा तुम्हाला येते त्याची ऐक्यता किंवा त्याचं एकपटणं हे तुमच्या स्वस्वरूपामध्ये होते आणि तुम्हाला स्वस्वरूपाचं आत्मदर्शन तुम्हाला मिळते. म्हणजे ही एक प्रकारची खूण आहे तुमची. जेव्हा तुम्हाला याची अनुभूती येईल की शास्त्रप्रचिती एक आहे, गुरुप्रचिती एक आहे आणि मी स्वतःची आत्मभूती अनुभवून राहिलो आहे, तर ही आत्म अनुभूती किंवा आत्मप्रचितीसुद्धा एकच आहे. तर असं जेव्हा तुम्हाला रूप कळतं ते हे रूप तुम्हाला आत्मस्वरूपाचं आत्मदर्शन घडवतं. हे त्यांनी त्याची खूण सांगितलं आहे. सद्गुरू बोध जेव्हा झाला, चौदे असा अंत आला, तेणे निजध्यास लागला असं स्वरूप. म्हणजे हा सद्गुरूचा बोध तुम्हाला सद्गुरू सांगतात की चौदयाचा अंत कर आणि अशा प्रकारे तो आत्मनिवेदन कर. आणि त्या ठिकाणी तुमच्या ज्या चार अवस्था असतात, चार अवस्थेचं ज्ञान आणखी अज्ञानाचा दोघांचंही ज्ञान आणि अज्ञान, जाणीव नेणीचं दोन्हीचं तुमचा लोप झाला असतो, तेणे निजध्यास लागला असं स्वरूप. म्हणजे हे सगळं तुम्हाला सोडून त्यागून तुम्हाला शेवटी निजध्यास लागला असलो की निजध्यास म्हणजे सारखा ध्यास लागला असतो की देवा मला तुझं रूप दाखव, मला विश्वरूप दाखव, किंवा तुझं परमात्मा ज्या परतत्व आहे त्या परतत्वाचं दर्शन घडू दे मला. तर हा एक प्रकारचा निजध्यास असतो की नाही, मला ही गोष्ट पाहिजे, मला ही गोष्ट करायचीच आहे, हा ध्यास असतो. मुलांनाही ध्यास असतो, कोणाला अभ्यासात ध्यास असतो, कोणाला सिनेमा, मला सिनेमा पाहायचा, सिनेमाला जायचं, मग तिकडे काही हो. म्हणजे असा जो ध्यास असतो तसा हा ध्यास देवाचा तुम्हाला जर लागला तर तुम्हाला या निजध्यासा अंती सद्गुरू बोधा अंती चौदेहाच्या देवतोदयाचा अंती त्याने निजध्यास लागला स्वस्वरूपी. म्हणजे त्याला स्वस्वरूप पाहण्याचा एक निजध्यास लागला असतो आणि त्याला ते निजध्यासापोटी, निजध्यासाच्या शेवटी तुम्हाला ते आत्मस्वरूप आत्मदर्शन तुम्हाला घडून येतं. तुम्हाला ते दृश्य पदार्थ ओसारता अवघा आत्माची तत्वता नेहटून विचार पाहता दृश्य मोहीचं नाही. म्हणजे मग असा जर तुम्हाला स्वस्वरूपाचं दर्शन मिळालं तर तुम्हाला ते त्या ठिकाणी दृश्य दिसत नाही. तुम्हाला दृश्य मावळले असतो आणि द्रष्टा हा दृश्यात विलीन झाला असतो. पाहणारा द्रष्टा वेगळा म्हणजे भक्त वेगळा आणि दिसणारा भगवंत वेगळा. तर हे दोन वेगळेपण राहत नसतं, भक्त हा भगवंतामध्ये विलीन होतं. तसंच द्रष्टा जो दृश्याला बघत असतो तर द्रष्टा हा दृश्यामध्ये विलीन होतो. म्हणून ते म्हणतात आहे दृश्य पदार्थ ओसरतात अवघा आत्माची तत्वता नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. दृश्य तिथे राहत नाही आणि दृश्य राहत नाही, ते राहतं काय तिथे शिल्लक जे राहतं ते परमात्म्याचं रूप शिल्लक राहतं, ते निर्गुण निराकाराचं रूप आहे. सद्गुरू वचन हृदयी धरी तोच मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेचे करी अत्याधारी. म्हणजे अशा प्रकारचं जर सद्गुरूचे वचन जर तू हृदयाशी बाळगलं आणखी त्याचं तंतोतंत पालन केलं आणि त्या मार्गावर जर तो चालला तर तुला निश्चितप्रमाणे श्रवण मननाच्या साधनेद्वारे तुला निश्चितपणे आत्मस्वरूपाची प्रचिती येईल. तुला आणखी एक सांगतात ते निसंगाची संगव्याधी विदेहाची देहबुद्धी विवेक तोडली उपाधी निष्प्रपंचाची. निर्गुण स्वरूपाचं आत्मदर्शनाचं वर्णन करताना आत्मस्वरूप कसं आहे, संगव्याधीचा पासून ते दूर आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी देहाची उपाधी हा संघ आहे, अहंता अभिमान हा एक संघ आहे, संसार हा तुम्हाला संघ लागलेला आहे, पती पत्नी कुटुंब हे तुमचे संघ, जे नातेगण आहे, नातेवाईक आहे, ह्या सुद्धा तुम्हाला एक संघ लागलेला आहे, घराचा सुद्धा तुम्हाला संघ लागलेला आहे, मित्रमंडळीचा संघ लागला आहे. हा जर संघ तुम्ही सोडला तुम्ही हे निस्संग व्हा जे म्हणतात ते निस्संगाचे संघ आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही निस्संग व्हा तुम्ही संसारातून, जिथे तुमचे स्वजन पण तुम्हाला तिथे नाही आहे, जे तुम्हाला
एक दिवशी सोडून जाणार आहे किंवा तुम्ही त्यांना एक दिवशी सोडून जाता, तर ते तुमच्याबरोबर येत नाही तुमचे ते. म्हणजे अशा सगळ्या प्रपंचाचा तुम्ही त्याग करा. विदेहाची देहबुद्धी, म्हणजे देहबुद्धी टाका तुम्ही, आणि जी विदेह म्हणजे जी आत्मबुद्धी आहे, जी आत्म्यात रमणारी आहे, ते अशा देहात असताना जी विधेय झालेलं आहे, म्हणजे देहात असताना जे तुम्हाला स्वरूपाची जी कल्पना किंवा स्वरूपाची अनुभूती आली आहे, अशी देहबुद्धी टाकून ते अशा विधेयाच्या देहबुद्धीमध्ये किंवा आत्मबुद्धीमध्ये तुम्ही आसक्त व्हा. त्याचं चिंतन करा तुम्ही. विवेक तोडली उपाधी निष्प्रपंचाची, म्हणजे विवेकानेच तुम्हाला हा प्रपंच दूर करायचा. विवेकाने तुम्हाला प्रपंच दूर करता. याच्यामध्ये दोन प्रकार असे होतात की काही लोक घरदार सोडून तुम्ही अरण्यात जातात, तिथे म्हणतात मला तपश्चर्या करायची, पण त्याचं मन संसाराकडे धाव घेत असतं की माझ्या घरी काय चालू आहे, माझी पत्नी कशी राहते, माझी मुलं कशी राहतात. मग त्या अरण्यात याचा काय फायदा राहिला हो तुम्हाला? तर त्यासाठी तुम्ही संसारात ही अलिप्तता बाळगणं, संसारात जी अलिप्तता ठेवायला पाहिजे, त्या संसारात राहून प्रपंचात राहून तुम्हाला ही अलिप्तता ठेवायला पाहिजे. तुम्ही अलिप्त राहायला पाहिजे. जसं कमळ हे पाण्यामध्ये राहून सुद्धा ओलं होत नाही, तशी अलिप्तता तुम्ही संसारात जर पाळली किंवा जर तुम्हाला ती प्राप्त झाली, तर निश्चितपणे तुम्ही तुमचा संघ सुटला असं म्हणायला पाहिजे. आणि हा जो निस्संग आहे, निस्संगाच्या अंती तुम्हाला निश्चितपणे आत्मदर्शन होईल किंवा आत्मस्वरूपाची तुम्हाला प्रचिती येईल. अशा प्रकारची निष्प्रपंचाची जी व्याधा आहे किंवा संघव्याधी जी आहे, हे तुम्ही सगळं टाकून द्या. आणि हे जर जेव्हा तुम्ही संघ सोडताच, सगळा जो संघ आहे तुम्हाला लागलेला, हे जर संघ तुम्ही सोडला, तर तुम्हाला निश्चितपणे आत्म्याची तुम्हाला प्रचिती येईल. निर्गुणाचे केले निर्गुण, सार्थकाचे झाले सार्थक, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. निर्गुणाचं निर्गुण केले म्हणजे काय? ते आपण निर्गुण ब्रह्मस्वरूपच आहोत, पण आपल्याला लागला आहे त्याचा अनेक प्रकारचे आरोप. सगुणाचा आरोप लागला आहे, उपाधीचा आरोप लागला आहे, आपल्या जे त्रिगुण लागलेले आहे, त्रिगुणामुळे आपण संसारामध्ये मायेमध्ये आकर्षित झालो आहे, तिथे आसक्त झालो आहे. तर हे सगळे आरोप आहे. ह्या निर्गुण स्वरूपावर, निर्गुण निराकार परमेश्वरावर, जो अजन्म आहे, अरूप आहे, अदृश्य आहे, या परमेश्वरावर हे सगळे आरोप आहे. आरोप कसले आहे की इतका मोठं त्याचं सर्व व्यवस्थेचं रूप आहे, त्याला तुम्ही काय मूर्तीत ठेवता, तुम्ही त्याला फोटो काढता, समोर फोटो ठेवता, देवघरात एखादी मूर्ती असते आपल्या. तर हे तो सर्व अमर्यादित असताना त्याला तुम्ही बांधलाय, रूपाने बांधलाय तुम्ही. हा आरोप आहे त्याच्यावरचा की त्या अमर्यादित रूपाला तुम्ही संकुचित रूपाने मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये बांधलाय, हा त्याच्यावरचा आरोप आहे. त्याच्या रूपाला तुम्ही बांधलाय, ते शक्य आहे का? नाही, शक्य नाही. म्हणजे ही चुकीची धारणा आहे. तर निर्गुणाशी केले निर्गुण, म्हणजे निर्गुणावर जे आरोप होते ते आरोप तुम्ही दूर केले, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं. आणि म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले म्हणजे तुम्हाला त्याचं रूप कळलं आहे की हा निर्गुण निराकार परमेश्वर आहे, त्याचं सर्व व्यक्तीचं रूप आहे, तो निर्गुणाचा आहे, निर्विकार आहे, तो अरूप आहे, तो अजन्म आहे, त्याला जन्म नाही. आपण म्हणतो की मूलबाळ जन्मला म्हणजे जन्म झाला म्हणजे काय आत्मा जन्मला असं नाही, आत्मा जन्मतच नाही आणि आत्मा मरत पण नाही. म्हणजे अशा कल्पनेने आपण बद्ध झालो आहे. तर जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, त्या ज्ञान प्राप्त आणि त्याचं खरं रूप तुम्हाला कळेल, आणि खरं रूप जेव्हा कळेल तेच तुमचं आत्मदर्शन आहे. झाले साधनाचे फळ, निश्चयाशी केले निश्चय, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. म्हणजे हा जो मळ लागला आहे तुम्हाला, अज्ञानाचा मळ जो आहे, बद्धमोक्ष कल्पनेचा मळ जर लागला आहे, द्वैत भावनेचा जो मळ लागला आहे, हा मळ तुम्ही ज्ञानाने दूर केला. विवेके बळे म्हणजे ज्ञानाने तुम्ही हा मळ दूर करून आत्मदर्शन घेतलं आहे. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढील समासी निरूपण बोले श्रीराम. म्हणजे असं जे ज्ञान तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, आता त्याचं ते ज्या शिष्याला अशा प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त होऊन जो स्वस्वरूपाचं त्यांनी अनुभूती घेतली आहे, त्याची अवस्था कशी झाली आहे, त्याची अवस्था झाली आहे तुमची की तो सिद्धपुरुष झाला आहे तो. आणि तो सिद्धपुरुष झाल्यामुळे तुम्हाला सिद्धपुरुषाची लक्षणं 9व्या समासामध्ये सिद्धपुरुषाची लक्षण सांगतात आहे. अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित, अंतरस्थिती बाणता लक्षणं कशी. आता तो अमृत प्यालेला आहे शिष्य, म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, स्वस्वरूपाची त्याला प्राप्ती झाली आहे, अनुभूती झाली आहे. म्हणून ते म्हणतात आहे अंतरी गेली अमृत, म्हणजे अंतर मनापासून, अंतःकरणापासून, अंतचित्तापासून त्याला स्वरूप दर्शन झाल्यामुळे बाह्य काया लखलखित, बाह्य काया त्याची आहे तशीच राहणार आहे ती. जो देहरूपाने जसं नामाने जो वागतो आहे ती तशीच राहील, पण त्याची अंतरस्थिती बदललेली आहे. या ठिकाणी सिद्धपुरुषाची अंतरस्थिती वेगळी झालेली आहे.
अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी, म्हणजे त्याला अशी अंतरस्थिती बांधल्यामुळे तो एक प्रकारचा संत झाला आहे, सद्गुरू झाला आहे तो असा, म्हणून त्याला सिद्ध पुरुषाची अवस्था प्राप्त झाली आहे. तर बाह्य इथे अंतरस्थिती आणि बाह्य स्थितीच्या वर्णनावरून तुम्हाला सिद्ध पुरुषाची लक्षणं ते समजून सांगतात आहे. तर ते बाह्य पुरुषाने बाह्यदर्शनी जे अशा ज्या सिद्ध पुरुषाचं रूप दिसतं ते रूप तुमचं फसवणारं रूप आहे, किंवा तुम्ही त्याला ओळखू शकत नाही की याची अंतर मनस्थिती कशी आहे. बाह्य रूपाद्वारे बाह्य वेशाद्वारे तुम्ही त्याला ओळखू शकत नाही की हा याची अंतरस्थिती कशी आहे. असे ढोंगी पुरुष, त्यासाठीच आपण फसतो. बाह्य वेश त्यांचा बदललेला असतो आणि बाह्य वेशाने आपल्याला वाटतो तो सत्पुरुष साधू आहे, पण अंतर्मनाने तो पापी असतो. पण इथे सिद्ध पुरुषाची जी स्थिती सांगितली आहे की सिद्ध पुरुषाला जाणण्याकरता समर्थ सांगतात की तुम्ही त्याचं बाह्य दर्शन, बाह्य रूप बघू नका, बाह्य आचरण बघू नका तुम्ही, तर त्याचं अंतराचरण बघा, अंतरूप बघा कसं आहे. एकसिद्धाचे लक्षणं सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं, तेथे पाहता वेगळेपणा मोहीचं नाही. म्हणजे तिथे दुसरं पण नाही, तिथे ब्रह्मस्वरूप झाला असतो. म्हणजे तुम्ही त्याला नामरूपाने ओळखलं तर ते चुकीचं होईल तुमचं. आणि आता इथे समर्थ पूर्ण सिद्धाची लक्षण सांगतात आहे. जवळपास 40 ते 50 ओव्यामध्ये त्यांनी सिद्धाची लक्षण सांगितली आहे. त्यातली काही लक्षणं आपण बघू. सिद्ध पुरुषाची लक्षणं कशी आहे. अंतरस्थिती स्वरूप झाली, पुढे काय कैसी वर्तली. अंतरस्थिती स्वरूप झाली म्हणजे तुमची अंतरस्थिती जी आहे, मनाचं जे चित्त आहे, तुमचं चित्त परमेश्वराचं झाल्यानं तुम्हाला अंतर स्वरूपाचं ज्ञान झालं आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं आहे. स्वरूप झाली, पुढे काय कैसी वर्तली, जैसी स्वप्नीची नाथली स्वप्न रचना. तुमची काया कशी वर्तते, तुम्ही जगता कशा सृष्टीमध्ये. एखाद्या वेळेस तुम्हाला स्वप्न पडतं, पण ते स्वप्न खोटं असतं. म्हणजे जागृती झाली, तुम्हाला स्वप्नातून जाग आली, तुम्हाला वाटतं स्वप्न खोटं आहे. त्याचप्रमाणे सिद्ध पुरुष हा जो संसारात वावरत असतो, सिद्ध पुरुषाला हे जग, हे विश्व हे मुळीच नसतं. त्याला तो वावरत असतो एखाद्या साधारण माणसाप्रमाणे, पण तो विश्व खोटा आहे, विश्व मिथ्या आहे, या भावनेने ते विश्वात वागत असतो तो. जैसी स्वप्नीची नाथली स्वप्न रचना, म्हणजे स्वप्न जसं तुम्हाला पडतं, आणखी स्वप्नानंतर जेव्हा जाग येते तेव्हा तुम्हाला वाटतं की बा स्वप्न तर खोटं होतं, काहीच नाही आहे. तसंच हे दृश्यविश्व आहे सिद्ध पुरुषाकरता दृश्यविश्व कसं आहे, खोटं आहे, मिथ्या आहे. म्हणजे तो वावरतो, सगळ्या माणसासारखाच वावरतो, सगळ्या जे आपले नित्यकर्म सगळे करतो तो. उठल्यापासून झोपेपर्यंत, आणखी परत झोपल्यानंतर सगळं दुसरं उठल्यानंतर हे जी त्याची नित्यकर्म असतात, तो नित्यकर्म करतो, पण त्याला ती नित्यकर्म मिथ्या वाटतात, हे जगच मिथ्या वाटतं. जसं स्वप्न मिथ्या आहे तसं त्याला जग मिथ्या वाटतं. अशी त्याची काया वर्तन करत असते, अशी त्याची काया वागत असते, अशा प्रकारे तो वागत असतो. पण त्याची स्वरूपस्थिती ही वेगळीच असते. सदा स्वरूप संधान मुख्य साधूचे लक्षणं, जनी असोनी आपण जना वेगळा. स्पष्ट केलं आहे समर्थांनी अजून की सदा स्वरूप संधान हे त्याचं स्वरूप संधान जे आहे, जो स्वरूपामध्ये जो आसक्त झाला आहे किंवा तिथे त्याचं चित्त आहे, त्यामुळे त्याचं देहभान पूर्णपणे विसरला आहे. तो विश्वभानाला, देहभानाला, आजूबाजूच्या समाजाला आणि लोकांना तो ओळखत नाही. हेच मुख्य लक्षण साधूचे. जनी असोनी आपण जना वेगळा. जनी असोनी म्हणजे जनात राहतोय, तो समाजात राहतोय, संसारात राहतोय, पण जनापासून तो अत्यंत वेगळा आहे. तो स्वरूपी पडता दृष्टी तुटून गेली संसार चित्ता, पुढे लागली ममता निरूपणाची. म्हणजे तुम्हाला स्वरूप दर्शन झाल्यानंतर तुमची